भिवंडी तालुक्यातील कासने गावात विकासक नारायण जाधव यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे दगडाची ब्लास्टिंग केल्याचा गंभीर आरोप होत आहे। या ब्लास्टिंगमुळे गावातील अनेक घरांना तडे गेल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे। विशेष म्हणजे गावापासून अवघ्या 100 मीटरच्या अंतरावर ब्लास्टिंग करण्यात आल्याचे सांगितले जात असून अशा परिस्थितीत संबंधितांना शासनाची परवानगी कशी मिळाली असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। या प्रकरणामुळे कासने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित विकासक व अधिकाऱ्यांवर तातडीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। लोकशाही क्षेत्रासाठी मंगेश तारमले, भिवंडी। आमच्या गावाला नारायण जाधवनी कुठल्याही प्रकारे विचारात न घेता ब्लास्टिंग केले। बरेचसे घरांना तडे गेलेत, बरेचसे घरांचे पत्रे फुटले, बरेचसे घरांना असे हादरे बसले। लोक सायरावैरा बाहेर पळत सुटली, असे त्याचे धुळीचे लोल वर उठले, सायरावैरा लोक पळत सुटली। काय झालं काय म्हणजे नारायण जाधव म्हणजे विकासक आहेत काय? हा, विकासक आहे नारायण सदानंद जाधव, जुआचा म्हणजे जो आपला इथला जू नांदुरकी, जू नांदुरकीचा मी ते त्यांनी डेव्हलपला घेतली जागा, त्यांनी डेव्हलपला घेतली, पण विचारात न घेता ग्रामपंचायतला पण कळवलं नाही। तसं मी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची पण चौकशी केली तर आमच्याकडे कुठल्याही प्रकारे काही पत्रव्यवहार नाही, पत्रव्यवहार वगैरे कागदोपत्री काही केलेलं नाही। अशा प्रकारे त्यांनी मनमानी त्याची चाललेले आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणसाच्या जीविताला धोका झालेला आहे। पण गावातले कोणी सपोर्ट करतात का त्यांना? असं कळून नाही आलं, पण असू शकेल, सांगू शकत नाही। ठीक आहे, धन्यवाद। ओके।